स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आता निघायची वेळ आली आहे, कातरणीवरनं निघतोय आणि चाललो आहे नामपूर, सटाणा नामपूर उतरायला चाललो आहे। प्राजक्ता ॲज युजल लेट करते। आज होळी असल्यामुळे पुरणपोळी बनवलेली, खापरावरची पुरणपोळी। ते गॅसवरची पुरणपोळी खाऊन काय मजा नाही, पुरणपोळी खापरावरचीच चांगली लागते। ती बनवली आहे, तिचा एक व्हिडिओ बनवला आहे आजीने। आजी बनवत होती तेव्हा, आजीने नाही प्राजक्ताने व्हिडिओ बनवला आहे, पण तो बघा तुम्ही, आवडला तर मी याच्यानंतर तो ॲड करतो। मी तर खात नाही पुरणपोळी, प्राजक्ताला खूप आवडते पुरणपोळी, सो तिला सांगितलेलं लेट जेवण करू नको, पुरणपोळी होती, खायचं लवकर टाइमवर खायचं, तर ही लेट जेवली आणि आता झाली तिला ऍसिडिटी। आता मग कसं तरी होतंय असं करत बसते। आता मग कशावर हल्ला बोलवल माहिती आहे का तुम्हाला? आता स्प्राईट वरती हल्ला बोलतोय। आता स्प्राईट खाईल, पण खाईल नाही, स्प्राईट पी। मला इच्छापूर्ती गणपतीला जाऊन येऊ। चल, मेन प्रॉब्लेम काय झाले सांगू? मेन प्रॉब्लेम असा झालाय की आदित्यला लागली भूक। इकडे इच्छापूर्ती गणपतीला जाऊन येऊ चांदवडच्या। प्राचीन श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर। पहिला मला मागे दिसत असेल इच्छापूर्ती गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि प्राजक्ताबाई चालली आहे, आम्ही दोघं चाललोय तिकडे। आता तुला स्प्राईट हवे का? तुला खूप त्रास होतोय असं मला वाटतंय। हा काय ग? वरती हे बघ ना, मस्त दिसतंय स्काय वगैरे, तुम्ही बघाल तर खूप भारी। आलोय प्रवेशद्वार। झालंय गणपती बाप्पाचं दर्शन। तिकडे तुम्ही बघितलं असाल, तिकडे धागे लावलेले होते। ते धागेचं काय आहे की गणपती बाप्पाचं नाव इच्छापूर्ती गणपती बाप्पा आहे। जर इच्छा पूर्ण करण्यासाठी ते धागे लावतात आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होते ना, तेव्हा येऊन त्याच्यामधला कोणताही धागा तुम्ही काढू शकतात। अच्छा, असं आहे? हां, त्याचं असं आहे, तर ते लोकांनी सांगितलं असं। पण नोदंती प्रचोदयात काय आदित्य हे? वडाचं झाड आहे। अरे यार, ते नाही बोलत आहे ते, मी जे बोलले ते काय होतं बघा। काय माहिती, मला नाही माहिती। गणपती कसे बनवतात? 100चे पाव आहे। नाही, याचा कलर ब्राऊन कसा होतो? कसला? पेड्यांचा असा डाऊन होतो, असं ब्राऊन म्हणजे असा कलर का होतो? कशाचे असतं? खव्याचे असतात? हा भाजल्यानंतर असं होतो, तो भाजावा लागतो। भाजल्यावरती होतो का असं? आपण दुधाचा मावा बनवायचा आणि नंतर तो परत भाजायचा। भाजल्यानंतर चांदवडला तेच
खव्याचेच मी बोललेलो, खव्याचीच पेढे फेमस आहेत ना चांदवडला. मग त्याच्यापासूनच पेढा बनतो हा माळ्यापासून. हा भाजला जातो म्हणून असा डाऊन कलर होतो. डाऊन नाही बोलले मी, ब्राऊन ब्राऊन. हा ना, मग त्याच्यामुळं हा बनतो असा कलर होतो. हे बघा, आदित्यला ना माझ्या एडिटिंग वरती विश्वास नाही, त्यामुळे आदित्यने गाडी थांबवून विचार करा, गाडी थांबवून स्वतःच्या हातात पुढे घेतलंय. का नाही जाते? नो इश्यूज फाउंड. बघितलं ना, माझ्या हातातून घेतलं म्हणून नाही जाते पुढे, ऑब्विसली असं होतं. आता मी एक बोर्ड बघितला महाराजांचा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा बोर्ड होता. आपल्या इकडेच म्हणजे गावा साईडला, इकडे बोला कुठल्याही गावा साईडला ना महाराजांना खूप मानतात. जेवढं शहरामध्ये पण मानतात, असं नाही बोलत की नाही मानत, पण गावाकडे खूप मानतात महाराजांना. कम्पेअर केलं मी, गावाकडे खूप मानतात. आणि पोहोचलो ऑलमोस्ट नामपूर जवळ, 10 किलोमीटर राहिलेत. पण आज जरा वेगळ्या रस्त्याने आलो, नाही तर मी काय करतो युजली चांदवडवरनं मालेगाववरनं फिर नामपूर असं टाकतो. पण आज मी जरा वेगळं टाकलं, गुगल मॅप्सच्या हिशोबाने आलो. नामपूरच्या म्हणजे मालेगावला न जाता उमराण्यावरनंच पहिला लेफ्ट टर्न मारला आहे. बघा मॅडम आमचे झोपलेत, मॅडमला जरा बरं नाही वाटत आहे म्हणून झोपलेत. नामपूरला आलो आहे, आता जवळच आहे घर आपलं. पण आता भूक लागली आहे, तर इकडे पावडा खूप भारी भेटतो, पावडा आणि पाणीपुरी. बघूया आहे का नाही, असेल तर घेऊन जाऊ का. नामपूरमध्ये आलो आहे, जिथे सोयाबीन चिल्ली भेटते तिकडे फेमस, तिकडे आलेलो. पण आज नेमकं होळी असल्यामुळे त्याची किचन बंद ठेवलेला, तर उद्या आपण सोयाबीन चिल्ली खाऊ. आता आपण त्याच्या केक फॅक्टरीमध्ये जाऊ, त्याने सांगितलं केक फॅक्टरीमध्ये जा बघा. सो आलो. भाऊ येऊ का? अरे भाई केक फॅक्टरी बघा, ते केक बनतायत आणि हा एक रेडी झाला आहे. यार वास मस्त येतोय, वास मस्त येतो बोलत. अच्छा हे फ्लेवर्स वगैरे सगळे इथे ठेवलेले आहेत. आणि हा बघा एकदम मस्त केक आहे. फ्लावर ओरिजिनल आहे नाही का, हे आर्टिफिशियल फ्लावर असतात. हो वाव, प्रत्येकाला वेगळं स्मेल आहे. अरे वा, अरे हा. आता हा टर्न घेतला की आम्ही ध्यानाला घुसलो बाबा. भाई एवढी एनर्जी माझी तुम्हाला दिसत असेल एकदम. मी गावाला आलो की लय खुश होतो. कैलास कैरी कॅप्टन पर्वत शिवराम कापडनीस आपले उतराणाला आलो भाई. नाना बसेलच आलो घरी, उतरायला आलो. गाडी जस्ट पार्क केली इकडे, घरापासून जरा लांब लावले कारण की तिकडे होळीची तयारी चालू आहे. तुम्हाला दिसत असेल, हे माझ्या घरासमोरचा चौक आहे. मस्त समोर राम मंदिर आहे इकडे, आणि इकडे आपलं घर आहे. राम मंदिर समोरच बरोबर हनुमानजींचं मंदिर आहे. आपण सगळं बघू. आता होळी थोड्या वेळात पेटवलं जाईल, आपण थोड्या वेळात घेऊया. हे बघा होळीसाठी गावाकडे फर्स्ट टाइम आमची होळी आहे. ताई तिला मदत करते. चला घाई झाली आता. चालली होळीला, गावाकडच्या होळीला. कसे बसले गाया वगैरे मस्त एकदम. बघू पुढे जाऊन बघू आपण. आता ताई चालली आहे. काय बोलतो सोपन? नाही इकडे काय बोललो, ताई उभी आहे. तुला मध्ये जाता येईल, चप्पल काढ तू, फिरून काही प्रॉब्लेम नाही. खरं ना, मी फिरू का तुझ्यासोबत? बंद होऊन जातो. मी सगळं बघतो.
प्राजक्ता इकडे बसलेली आहे. हा टाक ना ते फेकू नको फेकू नको फेकू नको फेकू नको फेकू नको देख इकडे दे इकडे नारळ मी टाकून देतो. टाकते बोललो पार्टीचे राम ना. थोड्या वेळपूर्वी इथे एवढी गर्दी होती, लोकांची एवढी गर्दी होती आणि आता बघा पूर्ण चौक शांत झालंय, पूर्ण चौक शांत झालंय. असंच असतं यार गावाकडे. एकदा होळी पेटवली. आता आजचा व्हिडिओ बघा तुम्ही होळीचा. गावाला आलेलो, गावाकडची होळी केली आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघा. चला बाय बाय, टाटा, सी यू.